आपल्या कृत्य दररोज नित्य नेमानं ती कधी चुकवे ज्या पर्वतावर जे जे कर्म करायचे हे सर्व त्या ठिकाणी करतात. असं काय माणसाला या गोष्टीचे ज्ञान असं म्हणजे त्या अज्ञाने बांधल्या मोक्षपदी बैसावया तृती एक साधनारंभूत सर्वता तृतीय अध्याय बोललेला भगवंताला तिसऱ्या अध्यायापासून कर्म मार्गाला त्या ठिकाणी दुसरे की काय कर्म करावेच माणसं. कारण ते कर्म माणस कुणालाही त्या ठिकाणी काय आहे की बंधन देते आहे. कर्माचं बंधन असं आहे की ते केल्याशिवाय सुटका देते नाही. कारण हा जे शरीर देते आहे हे शरीराचं उपादान कारणच कर्म असतं. कर्माने शरीर प्राप्त होतं म्हणून शरीराला कर्म त्या ठिकाणी अनिवार्य देते आहे. एवढंच काय माणूस मेलं तरी त्याचं मागचं कर्म हे सुटत नसतं. असा हा वेद शर्मा नावाचा ब्राह्मण जो होता वेद अध्ययन ज्ञानामध्ये पारंगत जेथे होता म्हणून त्याला सर्व गोष्टीचं ज्ञान जेथे होता. आणि जसं एका सांगत्या ठिकाणी तो सर्व गोष्टी नियमाचं पालन करत होता. संपूर्ण वर्षा एक मास उद्यापन करी सायास चित्ती धरुणी अति मंजास मौन्य व्रतास संपविले. संपूर्ण असणारा महिना झाला आणि महिना झाल्यानंतर त्या व्रताचं जे उद्यापन जे होतं तर ते उद्यापन पूर्ण त्या ठिकाणी केलेलं आहे. एका अशा प्रकारचा काय आहे की हेतू होता हळव्यास होता माणसाला हळव्यास बाकीच्या गोष्टी समजतात. तर फार तर म्हणजे धड वगैरे मिळण्याचा इतर सर्व जीवांची ओढ देखील असते. पण काय पुण्यकर्म करण्याकरता माणसाला हळव्यास वाटला काय आहे की काही गोष्टी माणसाला अहंकार नसावा असं काही. कारण अहंकार परमार्थामध्ये चालत देत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे अहंकार वाहत आहे आम्ही हरीचे भक्तावया लागेल. परंतु असे जे भक्त आहेत जे स्वतःला भक्त म्हणून घेण्याचा अभिमान बाळगतात मग ते भक्त त्यांच्याकडे तो अभिमान जरी असला तरी ते भक्त श्रेष्ठ अशा प्रकारचे जेथे असतात. तसं या वेदशर्माला हळहळा जेथे होता परंतु तो कशाचा होता तर आपल्याला त्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त असं पुण्य मिळवता येईल याचाच त्याला त्या ठिकाणी हळहळा होता. याचा सांग त्याने असणारा काय आहे की या मौन व्रतासाठी काही सांगता होती ही सांगता केली म्हणतात. तयाव्रत प्रभावे करुण आरोग्य क्रांती वर्धमान जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदार्थे. मग त्याला त्या व्रताच्या प्रभावानं काय झालं तर आरोग्य अशा प्रकारचं शरीरामध्ये प्राप्त झालं. तसंच शरीर त्याचं असणार तसंच असणार काय आहे जरा म्हणजे काही म्हातार पण प्रत्येक जीवालाच येत असतं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सगळेच आता काय आहे तर ते बरेच जण आता येतो पक्षी त्याच्यापैकी म्हातारे आहेत आणि जे म्हातारे नाही ते म्हातारे ते काही तसेच करून राहणार नाही. तर जरा म्हणजे म्हातारपणाचे जे दुःख आहे जन्म जरा जागी दुःख दोषानं दर्शन जन्माचं जे दुःख असतं मृत्यूचे दुःख असतात तसंच काय आहे जरा म्हणजे म्हातारपणाचे दुःख तसंच असतं. व्याधी म्हणजे कसा रोग झाला किंवा अनेक रोग असतात. म्हातारपणामध्ये रोगाला काही नसतं अनेक रोग आणि हे सगळं काय दुःखाचं दर्शन करू देणारे असं वेदशर्मा ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये त्याचं सर्व दुःख नाहीचं झालं. म्हातारपणा सुद्धा मध्ये लोक काही काही म्हातारे 100 रुपये जास्त वर्षाचे असते पण का एवढे वयामध्ये त्यांचं काही दुखत नाही काही नाही रोज काम करत अगदी काही त्या ठिकाणी लोक आहेत. परंतु आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर 50 सालच्या पुढे काही कोणी फारशी जगत नाही.